अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या साताऱ्यातील उंब्रजमधील नीलम शिंदे या तरुणीचा अमेरिकेत मोठा अपघात होऊन ती जखमी झाली। 14 फेब्रुवारीला हा अपघात झाला असून मरणाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता। मुलीचे वडील तानाजी शिंदे यांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांची कोणीही दखल घेतली नाही। जेव्हा माध्यमांनी याबाबत आवाज उठवला तेव्हा या नातेवाईकांना मुंबईतील दूतावासाकडून व्हिसाच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं। त्यानंतर हे नातेवाईक तातडीने मुंबईला निघाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेऊन नीलमच्या नातेवाईकांना मुंबईत बोलून तात्काळ व्हिसा उपलब्ध करून दिला। त्यामुळे नीलमच्या गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं। आमच्या गावामध्ये आमची बादशेचा अपघात झाला आणि त्या अपघातात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्यांना व्हिसा भेटत नव्हता। या मीडियावाल्यांनी ही सगळी गोष्ट उचलून धरल्यामुळे कालच व्हिसाची प्रोसेस चालू झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांनी लक्ष घालून व्हिसा आता भेटलेला आहे। नीलम शिंदे ही माझी भाची, तिचा 13-14 दिवस झाले ऍक्सिडेंट झालाय आणि आज तिच्या पप्पांना तिला भेटायचं आहे। 13 दिवस झालं संघर्ष करतात, विजासाठी भेटला नाही आणि शासनानं तिचा संघर्ष आता हे केलाय जरा, म्हणजे आता आम्हाला विजा भेटलाय आणि फक्त तिच्या पप्पांना भेटायचं आहे तिला हात लावायचा आहे, तिला हाक मारायचे। ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि तो शेवट शासनाने आमचं ऐकलं आणि आम्हाला विजाचं एवढं हे करून दिलं। धन्यवाद त्याबद्दल। दरम्यान याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही प्रतिक्रिया आली आहे, ते काय म्हणतात तेही पाहूया। माननीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकरजी असतील, तिथले राज्यमंत्री पवित्रा मार्गारेट असतील, कीर्तिवर्धन सिंग तिथले राज्यमंत्री, हे सगळे आम्ही एकत्र काम करतो। त्यामुळे मी तात्काळ या सगळ्यांशी संपर्कही साधला, या सगळ्यांना मेलही केले आणि त्यातून त्यांनी सुद्धा हालचाल केली। त्यासोबत खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रक्रियेला वेग कुठं आला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर तात्काळ त्या वडिलांना आणि तिच्या भावाला अमेरिकेला जाण्यासाठीचा व्हिसा मिळण्यासाठीची अपॉइंटमेंट मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।